नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? माझं नाव आहे प्राजक्ता. चला आज आपण पालकची सुक्की भाजी बनवूया. सर्वप्रथम मी 2 कांदे चिरले, ते मिक्सरमध्ये टाकले. त्यामध्ये लसूण, थोडं तांबडं तिखट, हळद आणि मीठ आणि थोडीशी चटणी आणि थोडं पाणी टाकून ते पेस्ट करून घ्यायची त्या मसाल्याची. नंतर एका बाजूला कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि त्यामध्ये हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती टाकायची. चांगली परतून घ्यायची ती हरभऱ्याची डाळ. त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण टाकायचा, जिरं टाकायचं आणि एक मिरची टाकायची लाल. छान हे सगळं भाजून घ्यायचं, म्हणजे डाळ अशी कचकच लागत नाही भाजल्यावर. नंतर आपण ही पेस्ट केलेली आपण टाकायची त्यामध्ये. हे बघा, मी पालक स्वच्छ धुवून घेतलेली आहे, ती पण ह्या मसाल्यामध्ये टाकायची आणि सगळं मिक्स करून घ्यायचं. पालक आणि तो मसाला एकजीव करून घ्यायचा. वरतून थोडंसं मीठ टाकायचं आणि ह्या भाजीमध्ये पाणी टाकायचं नाही, कारण आपल्याला सुक्की बनवायची आहे ना. पालकला पाणी सुटतं आणि जोवर ते पाणी आटत नाहीये ना तोवर छान एक 10 मिनटं भाजी शिजवून घ्यायची, चांगली सुकी करायची ती भाजी. थोडं सुद्धा पाणी ठेवायचं नाही त्यामध्ये. आणि आपली भाजी तयार आहे. खूप छान लागते ही भाजी. एकदा ट्राय करा तुम्ही आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.